तर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी लाडके असणारे देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातील त्यांच्या लाडक्या बहिणीला बहिणीकडे गेले होते आणि रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी ते गेले होते। तर सगळ्याच लाडक्या बहिणी या आपल्या लाडक्या भावाला राख्या बांधण्यासाठी उत्सुक होत्या। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी। आज रक्षाबंधन आणि आजच्या दिवशी बहीण भावाला जी आहे ती राखी बांधत असते आणि या पवित्र सणाचा दिवस जो आहे तो आज आहे। मी सध्या आहे नागपूरमध्ये आणि नागपूरमधल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या आपल्या देवा भाऊ जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या भावाला जे आहे रक्षाबंधनानिमित्त राखी जी आहे बांधत असतात। प्रत्येक वर्षी देवाभाऊंना ह्या सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या राखी बांधत असतात। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्ही प्रत्येक वर्षी देवाभाऊला राखी बांधत असता, यावेळेस काय तुमची अपेक्षा आहे? सर्वात प्रथम तर मी सर्व भगिनींना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि श्रावण महिन्यात सगळ्यात महत्त्वाचा सण जर काय असेल तर ती म्हणजे राखी पौर्णिमा। आणि आपल्या महाराष्ट्रात राखी पौर्णिमा अतिशय उत्साहात महिला साजरा करतात। गेल्या वर्षापासून सर्व महाराष्ट्रात एक मोठं आनंदाचं वातावरण आपण पाहतात की महिला लाडक्या बहिणी झालेल्या आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना एक धाग्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे। मग तसं तर पाहिलं तर आपण खूप वर्षापासून देवेंद्रजीला राख्या पाठवत आहेत आमच्या महिला। असं नाही की लाडकी बहीण योजना चालू झाली तेव्हापासून पाठवत आहेत, पण अगोदरपासून ही देवाभाऊला त्या मनापासून भाऊ मानतात आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। पण आता जे आपण वातावरण पाहताय महाराष्ट्रातलं एकदम ढवळून गेलेलं आहे आणि महिलांचा उत्साह जल्लोष आपण मागच्या वर्षीपासून राखी पौर्णिमेला पाहत आहोत, तोच जल्लोष यावर्षी पण महिलांमध्ये आहे। आणि आम्ही सगळ्या महिला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आमचं हे बहीण भावाचं नातं असंच अखंड राहणार आहे। नक्कीच, तर बहीण भावाचं जे नातं आहे ते अखंड राहणार आहे असं जी प्रतिक्रिया बहिणींकडून आपल्याला ऐकायला मिळत आहे। आपल्यासोबत अनेक बहिणी आहेत, देवाभाऊंच्या सगळ्या बहिणी आहेत। ह्या बहिणी प्रत्येक वर्षी देवाभाऊंना जे आहे राखी बांधत असतात। आपण अजून बहिणींसोबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। ताई, तुम्ही कशा पद्धतीने राखी बांधता? प्रत्येक वर्षी तुम्ही त्यांच्या घरी जाऊन राखी बांधता, कशा पद्धतीने बांधता? देवाभाऊ तर आमचे भाऊ आहे खरं पाहिले तर, आणि त्यांच्या मतदारसंघात राहतो आम्ही। आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे, कारण आमचे आमदार होते आधी ते, त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि देवाभाऊ आम्हाला पर्सनली ओळखतात, त्याच्यापेक्षा आनंद दुसरा असूच शकत नाही। तर देवेंद्रजी अशी व्यक्ती आहे की सगळ्या बहिणी त्यांच्या पाठीशी आहेतच, पण त्याच्यापेक्षा देवेंद्रजी आमच्या पाठीशी आहेत हे आम्हाला खूपच महत्त्वाचं वाटतं। कारण कुठलाही प्रश्न आम्ही त्याच्याकडे घेऊन गेलो तर देवेंद्रजी ताबडतोब आमचा सोडवतात। लाडक्या बहिणींसाठी त्यांनी खूप साऱ्या योजना त्यांनी केलेल्या आहेत। लाडक्या बहिणी सगळ्या बघताय तुम्ही, सगळे खुश आहेत। आता लोकांनी खूप नेरेटिव्ह पसरवला होता की हे फक्त इलेक्शन पुरतं करताय, पण तुम्ही बघताय ते इलेक्शन पुरतं नव्हतं। आजही इथे एवढ्या साऱ्या बहिणी आल्या आहेत, आम्ही नुसतं एक हाक मारली कोणाला तरी ताबडतोब येतात, देवेंद्रजीसाठी येतात। इतकं देवेंद्रजीवर प्रेम आहेत आणि देवेंद्रजी खरंच त्यांच्या इच्छा पूर्ण करतात। आणि देवेंद्रजी इथे असो नसो, जेव्हा किंवा देवेंद्रजी इथे येतात त्यांच्या घरी जातो आम्ही, त्यांना राखी बांधतो आणि तेवढ्याच आनंदाने ते राखी बांधून घेतात आमच्याकडनं। नक्कीच, तुम्ही काय सांगाल, कसा अनुभव असतो तुमचा? सर्वप्रथम तर मी रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देते। रक्षाबंधन हा एक पवित्र नात्याचा भावनिक असा एक सण आहे आणि देवेंद्रजींना राखी बांधण्यात काही मजा वेगळीच आहे। मुख्य म्हणजे लाडकी बहिणींना पैसे जे जमा होतात, तर आता ज्या नोकरी करतात त्या महिलांचा तर काही प्रश्नच नाही, पण ज्या घरी राहतात अशांचा आत्मसन्मान वाढला आहे। कारण जे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आज त्यांना दुसऱ्यांसमोर हात फिरायची काही गरज नाही, त्यांच्या पॉकेट मनी तयार झालेला आहे। आज ते स्वाभिमानाने सांगू शकतात की त्यांना काय खर्च करायचा आहे, त्या पैशाचा तो यूज करतात आणि त्यामुळे इतक्या लाडक्या बहिणी जमा झालेल्या आहेत की आणि देवेंद्रजींना तर त्यांचे आशीर्वाद आहेच, पण राखी बांधायला सुद्धा त्या अगदी उतावळी आहे। त्यामुळे यावेळेचा रक्षाबंधन उत्सव तो खूपच जोरात होणार आहे, कारण त्यांच्या पाठीशी सदैव या बहिणी राहणार आहेत। नक्कीच, आपण जाणून घेऊया की यावेळेस बहिणी ज्या आहेत त्या ओवाळणीमध्ये काय काय मागणार आहेत। काय तुमची अपेक्षा आहे यावेळेस ओवाळणीमध्ये? देवाभाऊंनी काय दिलं पाहिजे? देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री जे आहेत आपले, ते केवळ एक राजकीय नेता नाही तर आमच्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे आहे। आमचा कुटुंबप्रमुख जसा आमचे संरक्षण देतो, आम्हाला आपल्या पायावर उभा करतो, तसं आमच्या देवाभाऊंनी केलेलं आहे आमच्याकरिता। त्याच्यामुळे मी देवाभाऊंकडून हीच अपेक्षा करेल की देवाभाऊंनी जसं आजपर्यंत महिलांसाठी सक्षमीकरण असो किंवा त्यांना पायावर उभं राहण्याची योजना असतील, ज्या काही शासकीय योजना देवाभाऊच्या मार्फत महिलांसाठी आल्या, त्याच सातत्याने
आणि याच्यात अजून नवीन नवीन योजना त्यांनी आणाव्यात. तर आपल्यासोबत अजूनही बहिणी आहेत, त्यांच्याशी देखील आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल, काय तुमची अपेक्षा आहे या राखीमध्ये? या राखीमध्ये अपेक्षा तर भरपूर आहे, पण देवाभाऊंनी तेवढ्या पूर्ण केल्या पण आहे आमच्या अपेक्षा. बस एवढंच आहे की महिलांचं रक्षण करावं. आता महिलांवर अत्याचार जास्त होत आहे, त्याच्यावर त्यांनी जास्त ॲक्शन तर घेतच आहे, पण अजून जास्त कडक ॲक्शन घ्यावं त्यांनी. आणि तर ते भाऊबीजेची राखी म्हणून तर आम्हाला पैसे देतो, नवऱ्यानी भावानी कधी नसेल दिले, पण देवाभाऊनी पाकिट मनी दर महिन्याला दिला. नक्कीच. तर देवाभाऊनी पाकिट मनी प्रत्येक प्रत्येक महिन्यात दिलेला आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमार्फत जी निधी बहिणींच्या खात्यात जात आहे ती देवाभाऊनी दिलेली जी आहे ती राखीची ओवाळणी असं या बहिणी मानतात. तुम्ही कसं बघता? मला तेच वाटतं. त्यांनी अगदी राखीच्या समोर पैसे दिले तर खरेदी करायला जायचं, राखी आणायचं आणि ते म्हणजे त्यांच्या अनेक मीटिंगला वगैरे मी गेलेले आहे. त्यांचा स्वभाव वगैरे खूप छान, म्हणजे त्यांच्याबद्दल खूप आपुलकी वाटतं. आणखी पुढे आम्ही असंच त्यांच्या पाठीशी राहून सदैव त्यांचा साथ देत राहू. नक्कीच. ताई, तुम्ही कसं बघता? बहुत अच्छा देखते हैं उनको। देवा भाऊ इतने अच्छे हैं कि वो जो अभी 1500 रुपये महीने के डाल रहे हैं उससे लोगों का यानी कुछ काम तो आ रहे हैं 1500 रुपये, और आगे भी हम यही प्रतीक्षा करेंगे कि वो हर महीने सबको लेडीज़ लोग को 1500 रुपये डालते रहे करके. नक्कीच. तर अपेक्षा देखील अशा आहेत की प्रत्येक महिन्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आले पाहिजे, हे देवाभाऊंकडे यांची अपेक्षा आहे. ताई, तुम्ही कसं बघता? काय काय अपेक्षा तुम्ही देवाभाऊकडून ठेवता? अपेक्षा तो क्या रखना, जब वो सबकी इच्छा पूरी कर ही रहे, उनको बोलने का काम ही नहीं पड़ रहा है. वो वैसे ही सबके लिए हर एक योजनाएं निकाल रहे हैं. अभी उनके बर्थडे पे सब बेचारे लड़कियों को फ्री में साइकिल दिए हैं. उनको पता है कि भाई जो नहीं ले सकते हैं उन लोगों को उन्होंने साइकिल भी बांटा है फ्री में, और बाकी और योजनाएं निकलती रहती है, इसलिए सब लाभ ले ही रहे उस चीज़ का. नक्कीच. तुम्ही कसं बघता ते? नमस्कार. देवाभाऊंबद्दल बोलायचं सगळ्यांनीच बोललं आहे. विशेष बोलायचं हे झालं की आता त्यांनी सगळ्यांना पैसे दिले, पॉकेट मनी दिली आहे, जे कोणी दिले नव्हते. आता सायकली मुलींना वाटप, फ्री शिक्षण. आईचा खिसा जशाचा तसाच आहे, नाही तर मुलींसाठी आईला खर्च करावा लागायचे. आता त्यांनाही फ्री एज्युकेशन आहे, त्यांना स्कॉलरशिप येते आहे. मुली खुश आहे, त्यांची आई खुश आहे. तर आता असं वाटतं की देवाभाऊंनी जे काही आपल्यासाठी केलं ते असं खूप चांगलं केलं आहे. त्यांनी करत राहावं. अजून आम्ही आधी जायचं की एक धागा मागायचो की द्या धागा. आता त्या म्हणतात हम धागा क्यों देंगे, जब देवाभाऊ दिल खोल के दे रहे तो हम राखी भी दिल खोल के उनको भेजेंगे. तर दिल खोल के राखी बांधेंगे असं म्हणणार. आपण कसं बघता? मैं तो देवेंद्र जी के लिए, मेरे पास में शब्द नहीं है बोलने के लिए. आज उन्होंने जो किया है, और जिनको 1500 रुपये स्टार्ट हुए हैं, उन लोगों ने आके जो प्रतिक्रिया मेरे को दी वो मैं एक बताने योग्य है. एक दो लड़कियां मेरे पास में आई और आने के बाद में मेरे को क्या बोलती है, ताई आम्हाला बहुत पुष्कळ आनंद झाला. कशासाठी? अरे भाई 1500 रुपये आए, 2 महीने से किराया नहीं दिया था मैंने, मेरे बच्चे की फ़ीस नहीं भरी थी. तुरंत पैसे आने के बाद में मैं बैंक गई, पैसे निकाल के लाई और मैंने बच्चे की फ़ीस भरी. तो मैं तो ये बोलती हूँ कि जो 1500 रुपये बहुत मायने रखते हैं. 1500 रुपये में क्या नहीं होता. एक छोटी फैमिली का पूरा गैस का खर्चा और सब्जी का खर्चा होता है. तो मैं तो बोलती हूँ देवेंद्र जी ने आज जितना सब दिल खोल के बहनों को दिया है, तो बहनों ने भी उसी हिसाब से देवेंद्र जी के साथ में काम करना चाहिए. अभी हमारे को 4 दिन पहले मैसेज मिला कि देवा भाऊ के लिए हमको राखी इकट्ठी करना, आज राखी का दिन है. लेकिन बिना बोले या जितनी सारी राखियाँ जो हमारे पास में इकट्ठी हुई है, 15 मिनट के अंदर इतनी राखियाँ इकट्ठी हुई है आज हमारे लिए, हमारे सामने. तो मैं तो बोलती हूँ कि जब हमारे को 4 दिन मिला है तो हम 10,000 राखियाँ इकट्ठी करके बताएंगे. देवा भाऊ के लिए सब महिलाएं दिल खोल के राखी देने को तैयार है. मैं बोलती हूँ भगवान उनको लंबी उम्र दे और इसी तरह हमारे साथ में बने रहे. बाकी मेरे पास में कोई शब्द नहीं कि मैं आगे उनके लिए नक्कीच. तर बघितलं आपण की बहिणी राख्या घेऊन तयारीत जे आहे आलेल्या आहेत. प्रत्येकाच्या नावाचं वेगवेगळं पाकिट आहे, त्यामध्ये प्रत्येकाची राखी देवा भाऊच्या नावाची जी आहे ती सर्व बहिणी ज्या आहेत त्या घेऊन आलेल्या आहेत. आपण अजून काही बहिणींशी चर्चा करूया. काय सांगाल तुम्ही, काय अपेक्षा करताय? आत्ता 2 मिनिटापूर्वी आमच्या प्रगतीताईंनी सांगितलं की लाडकी बहीण अंतर्गत देवाभाऊंनी जे पैसे वाटप केले ते तर नंतर झाले, पण हा उपक्रम जेव्हा आधी सुरू केला राखीचा, तर मी सांगते की आम्ही सर्व बहिणींनी जेव्हा लोकांपर्यंत गेलो आणि राख्या कलेक्ट करायला गेलो, तर प्रत्येक प्रभागातनं प्रत्येक ठिकाणातनं 500-500 राख्या सहज मिळायच्या, कुठलीही अपेक्षा न ठेवता. हे देवाभाऊंवरचं प्रेम आहे. आणि मला असं सांगायला खूप आनंद होतो आहे की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, देवाभाऊ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे, कारण ते अतिशय सुशिक्षित,
अतिशय काय म्हणतात एक व्यक्तिमत्व वेगळं असलेले आणि सगळ्या गोष्टी जाणून बुजून करणारं असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी हे म्हणावं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. कारण ते पुन्हा येतील तेव्हाच हे सगळं करू शकतील. आणि आम्ही सर्व बहिणी त्यांच्या सोबत, त्यांच्या पाठीशी आणि ते आमच्या पाठीशी सदैव राहणार हीच अपेक्षा करते. धन्यवाद. नक्कीच. तर रक्षाबंधन आहे असो की कुठलाही सण असो, देवाभाऊंची तारीफ नागपूरच्या बहिणी नक्कीच करत असतात. तुम्ही कसं बघतात आहे? सर्वप्रथम मी देवाभाऊंचे आभार मानेन. त्यांनी लेडीजसाठी जे बायांसाठी जे हे लाडकी बहीण योजना जे सुरू केली आहे, त्यामुळे सगळ्या बहिणी खुश आहे त्यांच्यावरती. आणि असेच ते बहिणीशी अशा प्रकारे त्यांनी संवाद साधावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच. तुम्ही कसं बघतात? मला असं वाटते जगातला पहिला मुख्यमंत्री असा असेल की पूर्ण सारं म्हणजे महाराष्ट्र सगळ्या म्हणजे बहिणी त्यांच्या रक्षासूत्र त्यांना राखीनिमित्त पाठवणार आहे. मी म्हणते की ही अप्रतिम म्हणजे भावाचं आणि बहिणीचं प्रेम इथे दिसून येत आहे. मी खरंच हॅट्स ऑफ करेल देवाभाऊला की त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आजपर्यंत मी कधीही बघितलेला नाही. ह्या नागपूरच्या जितक्याही बहिणी आहेत त्यांचं जे प्रेम आहे देवाभाऊंवर, त्याबद्दलची प्रतिक्रिया आपण आता जाणून घेतलेली आहे. आपल्यासोबत अजून काही बहिणी आहेत. आपण या बहिणींसोबत बातचीत करण्याचा अजून प्रयत्न करूया. ताई, तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या देवाभाऊकडून काय अपेक्षा करता? ते आमची अपेक्षा पूर्ण करतात. आम्हाला काहीच म्हणावं लागत नाही की आमची ही अपेक्षा आहे की ती अपेक्षा आहे. आपोआप ती आमची पूर्ण अपेक्षा तयार करतात आणि आमच्या पाठीशी नेहमी आहे. बस एवढंच माझं. जास्तीत जास्त जे आहे यामध्ये लाडक्या बहिणीमुळे जो काही या बहिणींना जो काही फायदा होत आहे तो आपण बघतो आहोत. प्रत्येक बहिणीच्या मनात जे आहे त्या लाडके बहीण योजनेचंच नाव जे आहे ते पुढे येत आहे. कुठलीही समस्या असू द्या, देवाभाऊंच्या दारी जेव्हा या बहिणी जातात तेव्हा यांना नैराश्य कधीच प्राप्त झालेलं नाही आहे. ताई, तुम्ही कसं, तुमचा अनुभव काय आहे देवाभाऊंबद्दलचा? सगळ्यात पहिले तर आम्ही आमचं सौभाग्य समजते की महाराष्ट्राचे जे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ हे आमचे एक दैवतच आहे. आणि त्याबद्दल आम्ही काय सांगू, आम्ही ज्याही कोणती गोष्टी भाऊजवळ घेऊन गेलो, ज्याही काही अपेक्षा घेऊन गेलो, ज्याही कोणत्या कामाच्या समस्या घेऊन गेलो, तर भाऊ आम्हाला कधी निराश होऊन पाठवत नाही. कोणतेही काम भाऊ आमचे करून देतात. सगळ्या ज्या बहिणी आहेत देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आहेत आणि लाडका देवाभाऊ या बहिणींचा भाऊ देखील आहे. आज रक्षाबंधन आहे. आजच्या दिवशी हे पवित्र बंधन जे आहे हे जोपासताना आपण बघतो आहोत. सगळ्या बहिणी ज्या आहेत त्या राख्या घेऊन आलेल्या आहेत देवाभाऊला बांधण्याकरता. अनेक अपेक्षा आहेत, मात्र ज्याही अपेक्षा असतील त्या देवाभाऊकडे ती अपेक्षा न सांगता ती पूर्ण होते असं देखील बहिणींकडनं आपल्याला माहिती प्राप्त होत आहे. मी हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.